हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझे नाव स्मिता। माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। बऱ्याच दिवसापासून मला तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन शेअर करायची होती। तसं तुम्ही जागरूक नागरिक आहातच, तुम्हाला काही सांगण्याची गरज तर नाहीच आहे, पण माझा एक थोडासा लहान असा प्रयत्न आहे तुम्हाला थोडा अलर्ट मेसेज देण्याचा। तुम्हाला बऱ्याचदा समोरून फोन येत असतील किंवा मेसेजेस येत असतील की तुमची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, जसं की तुमचं बँक डिटेल्स असू दे, आधार कार्ड नंबर असू दे किंवा पॅन कार्ड नंबर असू दे किंवा अन्य कुठलीही पर्सनल इन्फॉर्मेशन असू दे, ती इतरांना शेअर करू नका। सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईज, मी काही नाही करू शकत। तर तुमची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इतरांना शेअर करू नका किंवा तुमच्या ओळखीतल्या किंवा ट्रस्टीमधल्या एखाद्या व्यक्तीला सोडून इतर कोणालाही देऊ नका। ते का, हे तर तुम्हाला चांगलंच माहीत असेल। आजकाल स्कॅम, फ्रॉड या सगळ्या गोष्टी नवीन नाही आहेत। या सर्व गोष्टी आता इतक्या होत चालल्यात, इतक्या प्रमाणात होत चालल्यात की त्याच्यामध्ये माणूस फसत चाललाय। जेव्हा हा इन्सिडेंट झाला तेव्हा मी TV बघायला बसले होते आणि माझे मिस्टर चिकन शॉपमध्ये चिकन आणण्यासाठी गेले होते। मला समोरून एक फोन आला। मी अननोन होता आणि मी अननोन नंबर सहसा रिसीव नाही करत, त्याच्यामुळे मी आधी तो फोन रिसीव नाही केला। त्याच्यानंतर मला पुन्हा फोन येऊन गेला। पुन्हा जेव्हा फोन आला तेव्हा मी रिसीव केला। त्या व्यक्तीने मला, जो फ्रॉड पर्सन आहे त्याने मला त्याचं नाव सांगितलं। मी म्हटलं ठीक आहे, बरं काय काम आहे तुमचं? तर कसं असतं माहिती आहे का, त्या व्यक्तीला आपलं नाव, आपल्या मिस्टरांचं नाव किंवा आपल्या नातेवाईकांचं नाव सगळं माहीत असतं आणि ते लोक असं म्हणजे ना आपल्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत असतात। आपण मग त्या व्यक्तीवरनं हळूहळू ट्रस्ट करायला लागतो। माझ्या मिस्टरांचं त्यांनी नाव सांगितलं आणि त्यावेळी माझे मिस्टर घरात नव्हते, त्याच्यामुळे मी काही त्यांना ही गोष्ट लगेच सांगू नाही शकली। तो मला म्हणाला की तुमच्या मिस्टरांनी मला 13,000 पाठवायला सांगितले, म्हणजे तो मला 13,000 पाठवणार। मी म्हटलं तो मला 13,000 का पाठवते, म्हणजे काय काम आहे याचं? आणि जेव्हा माझ्या मिस्टरांना मला पैसे पाठवायचे असतात किंवा त्यांना मी जेव्हा पाठवते तेव्हा मी एकमेकांना एक्नॉलेज करतो। आम्ही एकमेकांना सांगतो की फोन करून सांगतो की मी तुम्हाला एवढे पाठवते किंवा ते मला सांगतात मी तुला एवढे पैसे पाठवतो। आम्ही आधी सांगतो, कन्फर्म करतो। आणि त्यावेळी जेव्हा तो मला बोलला 13,000 पाठवायला सांगितले तेव्हा मी त्याला बोलले ठीक आहे, मी आधी मिस्टरांना विचारते फोन करून की असं असं आहे का, कारण समोरचा कुठलाही अननोन व्यक्ती आपल्याला पैसे पाठवते काही कारण नसताना, ही गोष्ट मला काही त्यावेळी पटत नव्हती। आणि त्यावेळी मला थोडा डाऊट येत होता की ही काहीतरी, हा फोन कॉल काही साधा फोन कॉल नाही आहे, हा फ्रॉड कॉल आहे। म्हणून मग मी त्यावेळी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो जो व्यक्ती आहे ना तो मला फोन कट करूनच देत नव्हता। म्हणजे तो मला ना त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता सतत। मी पण थोडी शाणी होती त्यावेळी। मी म्हटलं ठीक आहे, हा काय बोलतो ऐकून घेऊया आपण। तर तो मला म्हणाला मी आधी तुम्हाला 10,000 पाठवते। मी म्हटलं ठीक आहे पाठव। त्याने मला 10,000 पाठवले। आता तो मेसेज पण कसा येतो बघा ना, तो मेसेज येतो आपल्याला 10,000 रिसीव, तुम्हाला 10,000 सेंड झाले, म्हणजे बँकेचं नाव आपल्याला जसं नॉर्मली जीपे केल्यावर किंवा कोणी पैसे पाठवल्यावर जसा मेसेज येतो सेम, एक्झॅक्ट सेम तसाच मेसेज आपल्याला येणार। मग आपल्याला काय वाटणार की हां समोरून पैसे आले। पैसे तर काही येत नाही, फक्त तो मेसेज येतो आपल्याला की तुम्हाला एवढे एवढे पैसे आले आणि आपण काय करतो, तो चेक करायला जातो मेसेज, म्हणजे आपण आपला बँक बॅलन्स चेक करायला जातो। पण त्यावेळी हे असं करायचं नाही। तुम्ही जेव्हा तुमचा बँक बॅलन्स चेक करायला जीपे ओपन करणार किंवा अकाउंट ओपन करणार तुमचं ऑनलाईन पेमेंटचं, तेव्हा तुमच्या अकाउंटमधून पैसे ऑटोमॅटिकली डिडक्ट होणार। आणि आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली आहे ना, आत्ताच्या फास्ट टेक्नॉलॉजीमध्ये ना पहिला कसं होतं, पहिला OTP यायचे, OTP शेअर करायला सांगायचे, पण आता OTP शेअर करण्याची पण काही आवश्यकता नाही आहे। कारण तुम्ही जेव्हा अकाउंटच ओपन करणार तेव्हा तुमचं अकाउंटमधले जेवढा काही जो बॅलन्स आहे ना तो ऑटोमॅटिकली डिडक्ट होणार। या गोष्टींपासून आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे। मी त्यावेळी सावध होते म्हणून मी अकाउंट ओपन केलं नाही। त्याने मला 10,000 पाठवले। त्याच्यानंतर त्याने मला सांगितले आता तुम्हाला उरलेले 3,000 पाठवते। त्याने मला 3,000च्या जागी 30,000 पाठवले। बरं ठीक आहे, 30,000 आले। मग मी त्याला म्हणाले की तुमची काहीतरी गडबड होते, तुम्ही 3,000च्या जागी 30,000 मला पाठवले। मग त्यावेळी तुम्हाला काय बोलला की सॉरी तुम्हाला 3,000च्या जागी मी 30,000 पाठवले, आता तुम्ही मला 27,000 परत पाठवा। आणि काय होतं ना, आपण जेव्हा रिस्पॉन्ड करतो ना, म्हणजे जेव्हा आपण आता त्यावेळी जर मी
जीपे ओपन केलं असतं तर काय झालं असतं, माझे ऑटोमॅटिकली पैसे मायनस झाले असते. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली की तुम्हाला OTPची पण गरज लागत नाही. आधी OTP लागायचा, पण आता OTPची पण काहीच गरज लागत नाही. तुमचे पैसे ऑटोमॅटिकली डिडक्ट होणार. मग अशा वेळी काय करायचं, तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि कंप्लेंट नोंदवायची. मग पुढची जी काही प्रोसेस आहे ते त्यांचं ते लोक करणार. पण आपली फर्स्ट स्टेप जी आहे ना ती आधी करायची. आता त्यावेळी मी थोडी सावधान होते, त्याच्यामुळे मी या गोष्टींपासून वाचले. तो इतका शातीर होता ना, इतका म्हणजे आपण बोलणार ना, इतका तो मला गुंतवण्याचा प्रयत्न करत होता ना. तो मला फोन पण करून देत नव्हता माझ्या हस्बंडला. मला विचारायला वेळच देत नव्हता तो. इतकं त्याने मला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण मी पण थोडी शाणी होती. मी त्यावेळी थोडी सावध झाली आणि माझं डोकं चालवलं. त्याच्यामुळे मी या गोष्टींपासून वाचले. पण काय आहे ना, आपल्याहून जे मोठी माणसं आहेत, म्हणजे थोडे जे काही जास्त वयाचे असतात, ज्यांना ह्या मोबाईलचं काही कळत नसतं किंवा ऑनलाईन जे काही पेमेंटचं जे काही असतं त्याचं काही कळत नसतं, त्या लोकांना या गोष्टींपासून थोडं सावध राहायला पाहिजे. कारण ते लोक या गोष्टींना लगेच रिस्पॉन्ड करतात. आता 2-3 दिवसापूर्वीच आमच्या इथे ही घटना घडलेली आहे. म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. हे काही आपल्या हातात नाही आहे. हे दिवसेंदिवस ह्या गोष्टी वाढतच चालले. त्याच्यामुळे आपण या गोष्टींना नाही थांबू शकत. म्हणून आपण थोडं सावधान राहायला पाहिजे. तुम्ही अशा गोष्टींना एंटरटेन करूच नका. जर समोरून तुम्हाला फोन येत असेल किंवा फ्रॉड कॉल येत असेल तर तुम्ही आधी कन्फर्म करा की हा तुमच्याच व्यक्तीचा फोन आहे का, किंवा तुमच्या ओळखीतलाच कोणाचा तरी फोन आहे का, किंवा फ्रॉड कॉल आहे, स्कॅम कॉल आहे. लगेच तिथल्या तिथे फोन कट करून द्यायचा. जास्त काही बोलायची गरजच नाही. आणि तुम्ही या गोष्टींमध्ये पण अडकून जाणार नाही. कारण ह्या लोकांना ना आपल्या माइंडशी खेळायला बरोबर येतं. त्यामुळे थोडं सावधान राहा. बाकी तुम्ही हुशार आहातच. तुम्हाला काही सांगण्याची जास्त गरज नाही आहे. तुम्ही पण जागरूक नागरिक आहात. बस मला इतकंच बोलायचं होतं. धन्यवाद.